तुम्हालाही तुमच्या सदाफुलीला असं बनवायचं आहे का? नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत आपल्या बागेतील सदाफुलीला एखाद्या झाडासारखा आकार कशा पद्धतीने देऊ शकतो. तसंच आपण पहिल्यांदा सदाफुलीवरती एक क्राफ्टिंग कलम देखील करणार आहोत. सर्वात आधी एक छान सशक्त असं झाड निवडायचं आणि एखादं नवीन ब्लेड किंवा चाकूने रोपाच्या खोडाजवळ सर्व फांद्या आणि पाने काढून घ्यायचे. आता आपल्या या रोपावरती खोडाजवळ फांद्या नसल्याने आपलं काम अधिक सोपं झालं आहे. आपण सर्व पाने काढून घेऊया आणि नंतर उरलेल्या फांद्या एका समान उंचीवरती कट करून घेऊ. लक्षात घ्या, थोडं लांबच कट करायचं आहे, जेणेकरून जिथे कट करतो तिथला भाग सुकतो, त्यामुळे अगदी जवळ कट करायचं नाही आहे. आता काय करायचं, या रोपावरील एखादी छान अशी चांगली नवीन ग्रोथ होणारी अशी फांदी बघायची आणि त्या फांदीला कट करून घ्यायचं. आता ही फांदी आपण बघतोय, ही फांदी आपण कट करणार आहोत. ही गुलाबी सदाफुली आहे, त्यावरती आपण ही जी आहे सफेद रंगाची सदाफुली ग्राफ्ट करणार आहोत. तर मग बघूया कशी ग्राफ्टिंग करूया. फांदी आपण घेतली, ही कट केली आहे. आता ह्या फांदीला ही सफेद सदाफुली आहे तिची पानं काढून घ्यायची, जेवढी आहेत तेवढी सर्व पानं काढून घेतली. आता एक काय करायचं, ह्या फांदीला असं व्ही आकाराचा छेद द्यायचा आपल्याला. एकदम काळजीपूर्वक छेद द्यायचा आहे व्यवस्थित. दोन्ही साईडनी नीट कट करायचं आहे. त्याला कट करून झालं, जी फांदीवरती आपल्याला ग्राफ्ट करायचं आहे त्या फांदीला पुन्हा एकदा नीट हे करायचं आहे आणि त्याला बरोबर मधोमध एक चीर द्यायची. लक्षात घ्या, जेव्हा आपण हे ग्राफ्टिंग करत असतो तेव्हा जो कटर किंवा चाकू आहे त्याला निर्जंतुकीकरण करून घ्यायचे आहे, जेणेकरून जे ग्राफ्ट आहे ते व्यवस्थित होईल. आता जे ग्राफ्ट आहे ते आपण त्यात इन्सर्ट करतो आहे. इन्सर्ट करताना काळजी घ्यायची आहे की जे ग्राफ्ट आहे ते कोणत्या तरी एका साईडला त्याची स्किन टू स्किन मॅच होईल. व्यवस्थित इन्सर्ट करून झाल्यावरती त्याला टेपने व्यवस्थित एकदम बंद करून घ्यायचं, ज्यात हवा आणि पाणी जाता कामा नये. आपल्याकडे ग्राफ्टिंग टेप नसल्यामुळे आपण इलेक्ट्रिकल टेपचा वापर करतो आहे. व्यवस्थित पॅक करून झाल्यानंतर त्याला डायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवायचं नाही आहे, त्याला पूर्णतः सावलीमध्ये ठेवायचं आहे, ऊन सावली अशा अशा ठिकाणी. आणि साधारणतः ग्राफ्ट कंप्लीट व्हायला 21 ते 25 दिवसाचा कालावधी लागतो. तर आपण पुन्हा बघूया 21 दिवसानंतर आपलं ग्राफ्ट सक्सेसफुल झालं आहे की नाही. चला, थँक्यू.